हाय हॅलो नमस्कार. मी गार्गी लोकमत सखीमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करते. अर्थातच श्रावण सरी बरसत आहेत, बाहेर श्रावणाचा मोसम आहे आणि अशामध्ये माझ्याबरोबर एक अशी सखी आहे. मराठमोळ्या साज शृंगारामध्ये ती नटलेली आहे. अर्थातच लोकमत सखी मंचचा ठाण्यामध्ये कार्यक्रम आहे, श्रावण सोहळा त्यांनी आयोजित केला आहे आणि त्यानिमित्त एक खूप सुंदर अशी सखी माझ्याबरोबर आहे. ताई, तुम्ही खूप सुंदर दिसताय. अर्थातच हा मराठमोळा आपल्या महाराष्ट्राची ही आन बान शान आहे. मला काही दागिने तुमचे सांगाल का, कुठले कुठले आहेत? बिना हा कोल्हापुरी साज घातलेला आहे, तो मला खूप आवडतो. हे चंद्रकोर मंगळसूत्र, हे महाराष्ट्रीयन लुक खूप सूट होतं. हां, हे मला खूप आवडतं. हां, आणि ठुशी पण ही खूप छान आहे. वा, खऱ्या अर्थानं साज शृंगार ज्याला आपण म्हणतो अशा ताई सजलेल्या आहेत. बाजूबंद आहे, अगदी कर्णफुलं वगैरे पण त्यांची इतकी सुंदर दिसत आहेत. ताई, अर्थातच आता मोकाबी हे दस्तूर बी आहे. मी तुम्हाला रिक्वेस्ट करीन की एखादं उखाणं तुम्ही घ्यावं. पाटण तालुक्यात अडूळ माझं गाव, गावामध्ये बांधली माडी, माडीवरती नेसली साडी, साडीला लावला चाप, बाळासो माझा बाप, दारात होती जाई, कांता माझी आई, दारात होती भाजी, किसाबाई माझी आजी, दारात होता दवना, भानुदास माझा मेवणा, पाण्याला जाते गवळण, कमल माझी मावळण, पाण्यात बुडली नाऊ, विकास माझा भाऊ, विठ्ठल माझे पती आणि मी त्यांची सौभाग्य होते. अरे वा, खऱ्या अर्थानं मराठमोळ्या आपल्या साजाला शोभेल असं हे उखाणं तुम्ही घेतलं. ताई, खूप खूप सुंदर दिसतंय आणि खूप खूप धन्यवाद लोकमत सखीमध्ये सामील झाल्याबद्दल. थँक्यू.